67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं लोकार्पण. रवी राणा, नवनीत राणा यांची नवीन उड्डाणपुलावरून सवारी. तर वाहतूक कोंडीतून नागरिकांची आता मुक्तता होणार. मुंबई महापालिका सभागृह नेते गणेश खणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. पियुष गोयल, अमित साटम यांच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद. माजी खासदार झाल्यामुळे मनाला नेहमी वेदना असतात. शेरणी अगर शांत है तो डकारना कभी छोडती नाही. नवनीत राणांची बळवंत वानखडेंवर टीका. वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं बहुजन कार्यकर्ता मेळाव्याला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. सर्वांना संपवून टाकणं हा भारतीय जनता पक्षाचा रोड मॅप आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळांची टीका. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी घेतली मोशी दुर्घटनेतील बचावलेल्या कर्मचाऱ्यांची भेट. संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. येवल्यात मोरांकडून मका, मूग, सोयाबीनच्या पिकांची नासधूस. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान. रासायनिक प्रक्रियेनंतर विषबाधेनं मृत्यूचीही भीती. गडचिरोलीत स्मार्ट मीटर विरोधात मानवाधिकार संघटनेचं आंदोलन. बिलामध्ये 4 ते 5 पटींनी वाढ होत असल्यानं असंतोष. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. कोल्हापूरमध्ये देहव्यापाराचा व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. करवीर पोलिसांकडून वाशीमध्ये कारवाई. दोघांना अटक तर एका पीडितेची सुटका. ई निविदेच्या मागणीसाठी महिला बचत गटांचा आमरण उपोषणाचा 5वा दिवस. 2 महिलांची प्रकृती खालावली. महिलांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये केलं दाखल. कराडमधील वसंतगड किल्ल्यावर झाडांचा वाढदिवस. वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती. एका दिवसात 500 झाडांचं वृक्षारोपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.